आज जो है अब गंगा सप्तमी के लिए हमारी तैयारियां हैं, जो कि माँ गंगा का जो है वो जन्म दिवस है। और गंगा सप्तमी ने 14 तारीख को यहाँ पर भव्य आयोजन होगा। माँ गंगा के विशेष विशेष पूजन किया जाएगा। आप सभी राष्ट्रवासियों से मेरे यही आग्रह है, आप आए गंगा मैया के दर्शनार्थ। किसी भी प्रकार की कोई दिक्कत नहीं है, रास्ते सब चाक चौबंद हैं। नमस्कार, आज 12 मे 2024 आज खरं तर पवित्र ठिकाणी मी आलोय, गंगोत्री धाम या ठिकाणी उत्तराखंड। आणि उत्तराखंडमध्ये ह्या धामापैकी या गंगोत्रीमध्ये आज 12 मे 2026 या दिवशी येण्याचं मला भाग्य लागतंय, कारण माझा आज 48वा वाढदिवस सुद्धा आहे आणि यामुळं मला इथे यायला 48 वर्ष लागली। खरं तर पवित्र ठिकाणी उभा आहे म्हणजे गंगोत्री या ठिकाणी जो घाट आहे या ठिकाणावरून बरोबर 15 किलोमीटर अंतरावर गोमुख जो परिसर आहे या ठिकाणी गंगा प्रकट झाली आणि तिथून गंगेचा प्रवास सुरू झाला। 3412 मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण आता सध्या सकाळी 6 वाजले, मात्र आत्ताचे टेम्परेचर आहे 3 अंश सेल्सिअस, म्हणजे या ठिकाणी बर्फ आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण, आध्यात्मिकतेचं खूप चांगलं चित्र हे आहे कसं ते आज आपण बघणार आहोत। चला बघूया। या ठिकाणी गंगोत्री मंदिरासाठीची सुरुवात या ठिकाणी होते। खरं तर राहण्याची उत्तम सोय सुद्धा या ठिकाणी आहे। मंदिरास लागणारे देवपूजेसाठी लागणारे सगळे साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हे जे मार्केट आहे हे 6 महिने बंद असतं। आता काल 10 मे पासून हे सुरू झालेलं आहे आणि यामध्ये खरं तर गंगा जल साठी सुद्धा नेण्यासाठी, याचबरोबर अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी दुकानं या ठिकाणी थाटलेले आहेत। आणि खरं तर या सर्व मार्केटमध्ये तुम्हाला ही 6 महिने दुकानं पूर्णपणे बंद असतात, कारण जे मंदिर आहे ते 6 महिने पूर्ण बंद असते। आणि सकाळचे 6 वाजताची आरतीची गडबड या ठिकाणी पाहायला मिळते। समोर इथून साधारणतः 500 मीटर अंतरावर पुढे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं। या ठिकाणी मार्ग मंदिराचा साधारणतः 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे आमचं। कारण 500 मीटर अंतरावरून आल्यानंतर खऱ्या अर्थानं गंगोत्रीचं मंदिराचं या ठिकाणी मुख्य गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो। आतमध्ये खरं तर सकाळचे 6 वाजलेत, आरतीची लगबग सुरू आहे आणि आरतीसाठी या ठिकाणी आम्ही तर निघालेलो आहोत। सुंदर असं हे मंदिर, आरती चार धामपैकी एक धाम ते म्हणजे गंगोत्री, आणि गंगोत्रीच्या आरतीची वेळ झालेली आहे आणि माझ्या बरोबर पाठीमागं हे गंगोत्री मंदिर आहे आणि या गंगोत्री मंदिराला खूप मोठं महत्व आहे। तर गंगा नदीचं उगमस्थान असलेलं हे क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये खरं तर पवित्र असा या गंगेचा उगम झाला आणि दररोज सकाळी 6 वाजता आरती असते। या आरतीचा आपण आस्वाद घेऊया।
यायला 48 वर्ष लागली. खरं तर पवित्र ठिकाणी उभा आहे ते म्हणजे गंगोत्री या ठिकाणी जो घाट आहे या ठिकाणी. या ठिकाणावरून बरोबर 15 किलोमीटर अंतरावर गोमुख जो परिसर आहे या ठिकाणी गंगा प्रकट झाली आणि तिथून गंगेचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. 3412 मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण आता सध्या सकाळी 6 वाजले, मात्र आत्ताचं टेम्परेचर आहे 3°C. म्हणजे या ठिकाणी बर्फ आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण, आध्यात्मिकतेचं खूप चांगलं चित्र हे आहे कसं ते आज आपण बघणार आहोत. Anywhere you go, anywhere you go, you belong. Anywhere you say, anywhere. आज या ठिकाणी आम्ही सैदापूर या गावाहून गुड मॉर्निंग ग्रुप सर्वजण 10 जण आम्ही 4 धाम यात्रेसाठी आलो आहोत आणि 4 धाम यात्रेपैकी हा आमचा दुसरा धाम आहे. दुसरा धाम हा आमचा गंगोत्री मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही आत्ता सध्या उभे आहे. गंगोत्री मंदिराच्या साईडून गंगा भागीरथी नदी वाहते. भागीरथी नदी म्हणजे गंगा नदीचा उगमस्थान. गंगा नदीचा उगमस्थान इथून 18 किलोमीटर गोमुख या ठिकाणी आहे आणि हीच गंगा पुढे जाऊन देवप्रयाग या ठिकाणी गेल्यानंतर अलकनंदा व भागीरथी नदीचा संगम झाल्यानंतर गंगा नावाने हे पूर्णपणे आपल्या भारत वर्षामध्ये सर्व लोकांना आशीर्वाद देते. गंगोत्री मंदिराच्या बाजूला गंगोत्री घाट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. खरं तर गंगोत्री धाम या धामाला खूप मोठं महत्व आहे. नगरपंचायत गंगोत्री यांनी खूप अत्यंत स्वच्छता खूप चांगली ठेवलेली आहे. खरं तर या ठिकाणी हा गंगोत्री घाट आणि या गंगोत्री घाटामध्ये असलेली गंगा नदी मोठ्या प्रवाहानं आणि तितकीच अत्यंत आनंददायी देणारी ही आपली गंगा नदी. या गंगा नदीला खूप मोठं महत्व आहे. आम्ही 4 धाम यात्रेपैकी आमचे हे दुसरा धाम आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. हा धाम जो आहे हा गंगा नदीच्या उगमस्थानावरती गंगोत्री या ठिकाणी खूप आम्ही एन्जॉय करत आहे आणि हा जर परिसर बघितला तर आम्हाला खूप खूप आनंद वाटते आणि आमची सर्व टीम यामध्ये आनंद घेत आहे. कधी निघाला आणि आम्ही 4 दिवसापूर्वी यमुनोत्री आणि यमुनोत्री करून आम्ही गंगोत्री ह्या धामावरती आलेलो आहे आणि आम्ही आता पुढे आम्ही जाणार आहे तो केदारनाथ आणि बद्रीनाथ आमचा प्रवास होणार आहे. ये जो स्थान है ये माँ गंगा का उद्गम स्थान है जहाँ गंगा मैया का अवतरण हुआ था. कहते हैं कि राजा भागीरथ ने यहीं पर बैठकर 5500 वर्ष तक कठिन तप किया था गंगा मैया को स्वर्ग लोक से पृथ्वी पर लाने के लिए. क्यों लाना चाहते थे? अपने पितरों के उद्धार के लिए. तो ये बहुत पवित्र भूमि है, गंगा मैया का उद्गम स्थान है. सभी लोग आए अपने पितरों की तरफ से यहाँ पूजा करवाएं, उनको मोक्ष दिलाने के लिए सभी लोग यहाँ आमंत्रित. अभी 4 धाम यात्रा शुरू हो गई है जी. इधर का आपने कैसा प्लान किया है? इस बार क्या है कि व्यवस्थाएं बहुत अच्छी हैं. यहाँ से लेकर आपके उत्तरकाशी तक व्यवस्था है. रुकने का कोई दिक्कत नहीं है. गंगोत्री में भी भरपूर व्यवस्था है. बहुत सारा यात्री रुक सकता है. लगभग 10-15 हजार यात्री आराम से रुक सकता है. तो आप लोग आए और यहाँ गंगा माता के दर्शन अवश्य करें. गंगा मैया की मज द्यावे पसायता नाही जे तळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी भूता परस्परे दुरितांचे तिमिरजा
नाही चालत चालत एवढं जरी चाललं नाही एवढं तरी चाललं नाही म्हणजे लेट लॅपर होतो. खर तर गुड मॉर्निंग ग्रुप आमची कराडचा खूप मोठा एन्जॉय घेतोय. आता हा आमचा ग्रुप आहे सगळा. हाय काका नमस्कार. गंगोत्री धामला तुम्ही आलाय, कसा आजचा अनुभव? आज एकदम छान अनुभव आहे. सकाळी 6 वाजता आम्ही सगळे उठून इथं आलेलो आहे. लाईन बघताय तुम्ही केवढी फार मोठी लाईन आहे हा, हा, आणि गंगोत्रीचं दर्शन झालेलं आहे आणि आनंद छान मोठाही झालेला आहे. हा. माझ्या बरोबर बाळासाहेब जाधव चेअरमन आहेत खरं तर. चेअरमन साहेब, गंगोत्री मला वाटतं 50 वर्ष आपल्याला सगळ्यांना झाली जवळजवळ. हो 50 वर्ष एक आजचा योग कसा जुळून आला आणि काय असं वाटतंय? आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येणं म्हणजे नशिबाचाच भाग आहे खरं. आणि हे एवढ्या उंचीवरती आहे, एवढा त्रास घेऊन माणसं येतात आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन माणसाचं आयुष्य सफल होईल असं मला वाटतं. कसं वाटतं चारधाम यात्रेला आजचा दुसरा दिवस कसं? फार छान, म्हणजे आयुष्यात कुठलं तरी चांगलं कर्म आपल्याकडून होते हे बरं वाटतंय. खरं तर मला सांगा दादा, तुम्ही नियोजन केलं, काय प्लॅन केला तो सुरुवातीला? पहिल्यापासून माझा प्लॅन होता की इथे यायचं, पण त्याला येण्यासाठी पण आपल्याला योग लागतो म्हणतात. हं. आणि मित्र भेटायला आपल्या गुड मॉर्निंग क्लबचे सर्व सदस्य माझ्या विनंतीला मान देऊन इकडे आले. खरं तर इथून मेन जी गंगा आहे, भगीरथ नदी, गंगेचा उगम इथून 18 किलोमीटर वरती गोमुख म्हणून आहे. हा. तिथेही आपली सर्वांची जायची इच्छा होती. हा. परंतु परमिशन आपल्याला मिळालेलं नाही, का तर रोज 100 किंवा 200 लोक सोडतात, तिथं राहण्याची सोय होत नाही. एक दिवस मुक्काम असतो तिथून. त्यामुळं आपण असं हे समजूया की आता नाही झालं तरी आपण परत कधीतरी योग आला तर आपण येऊ. नक्की येऊ. धनाचे मेंबर आहेत खरं तर. कमी बोलतात मात्र आनंद चांगला घेतात. काय धनाचे मेंबर? यात्रेबद्दलचा आनंद एवढा जबरदस्त आहे की आपण सर्व एकत्र आलो आपण आणि एकत्र येऊन ग्रुपची आपण जो एन्जॉय करतोय हा सर्व लोकांनी खरं ऍक्च्युली करायला पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. खरं तर धनाजी मेंबरचं वैशिष्ट्य असं आहे, ते कधीही बॅट देत नाहीत. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात मला तर कधी बोललेले आहे की नाही. चारधाम यात्रा कसा गुड मॉर्निंग ग्रुपचा एकंदरीत प्रवास आहे सगळा? गुड मॉर्निंग ग्रुपचा चारधामच्या यात्रेचा एवढा जबरदस्त प्रवासचा चाललेला आहे. आजचा दुसरा दिवस आहे आपला प्रवासाचा. इथून पुढे अजून आपण 8 दिवस केदारनाथ बद्रीनाथला जाणार आहोत. त्यामुळं हा जो आपला प्रवास आहे तो सुखदायी हो ही जी इच्छा आहे. नक्कीच, कारण माझ्या बरोबर मयूर दादा आहे. मयूर दादा, कसा फलटणवरनं तुम्ही हा ग्रुप एन्जॉय केलाय? खरं तर कसा अनुभव? खूप छान अनुभव आहे आणि एकदम व्यवस्थित ट्रिप चाललेली आहे. आणि आता काल संध्याकाळी आल्यापासून खूप छान दर्शन झालं आता सुद्धा. आणि चारधाम यात्रा ज्यावेळी ठरली, हा. तुम्हाला सुहास दादाने सांगितलं, कसा प्लॅन केला आणि कसा एन्जॉय केला? साहेबांना प्लॅनिंग केलं त्याच्यानुसार सगळ्यांनी ठरवलं यायचं आणि ठरल्याप्रमाणे खूप मस्त प्लॅनिंग नुसार सगळं चाललेलं आहे. तर चारधाम यात्रेचा हा एक अविस्मरणीय अनुभव आम्ही सगळे घेतोय आणि अशाच पद्धतीनं ही दुसरं धाम आहे, आणखी दोन धाम तुम्हाला दाखवणार आहे. मात्र खरं तर असा विशेष एन्जॉय आम्ही सगळेजण करतोय. और गंगा मैया की जय। तो ये गंगोत्री धाम है, ये राजा भगीरथ की तपस्थली है। यहीं पे बैठ के राजा भगीरथ जी ने 5500 वर्ष तक तपस्या किया, 5500 वर्ष तक। तब जाके गंगा मैया स्वर्ग लोक से सर्वप्रथम इसी स्थान पे उतरी। गंगा उतरी तस्य नाम गंगोत्री, इसलिए यहाँ का नाम गंगोत्री पड़ा है। गंगे मातम श्राम शतम त्वन मूर्ति मध्यतम देवम देव ततुर्बलम वाचाम संपूर्णया भक्ते नाथ भगीरथे न भगवत पादाक्ष पादया नित्यम समपार्षकम विजयते
गंगोत्री शद्मनि रोगम शोकम तापम पापम हरवे भगवतिकम अतिकलापम गंग सकल मद मंगल मूला शब शुक करण हरण शब शूला। यहाँ पे गंगा मैया और पितरों का तर्पण दिया जाता है। यहीं पे पितरों का उद्धार होता है, यहीं पे पितरों को मोक्ष मिलता है। गंग मिलन को जाइए तज माया अभिमान, जो जो पग आगे बढ़े तो तू यज्ञ समान। ये पूरी जो गौमुख है वो पहले यही था, वो बर्फ का पहाड़ है। जैसे जैसे तापमान बढ़ता गया, पोल्यूशन होता गया, वैसे वैसे पिघलते पिघलते आगे चले गए। आज यहाँ से 18 किलोमीटर आगे, पहले यही था। तो गंगा मैया का अवतरण इसी स्थान पे हुआ। इस स्थान पे जो भी अपने पितरों का नाम स्मरण लेता है, उनके पूर्वज तर जाते हैं और बैकुंठ में वास करते हैं। बोल गंगा मैया की जय। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधाता, श्री जय गंगे माता। जो नर तुमको ध्याता, जो नर मैया जी को ध्याता, मन वांछित फल पाता। ओम जय गंगे माता, चंद्र से ज्योति तुम्हारे, जल निर्मल आता, मैया जल निर्मल आता। शरण पड़े रे सोनर तर जाता, ओम जय गंगे माता। गोत्र सागर के तारे, सब जग को जाता, मैया सब जग को जाता। तेरे पास दृष्ट तुम्हारे मादैया, दृष्ट तुम्हारे त्रिभुवन सुखदाता। ओम जय गंगे माता, आरती मात तुम्हारे, जो जननित गाता, मैया प्रेम सहित गाता। दास वही है सहज